नमस्कार. आज आपण बनवूया तरीदार झणझणीत टेस्टी मिसळ पाव. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मिसळ बनवण्यासाठी मी इथे 100 ग्रॅम मोड आलेली मटकी घेतली आहे. मटकी स्वच्छ निवडून घेतली आणि त्यानंतर तिला मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. एवढ्या मटकीमध्ये 6 जणांसाठी मिसळ पाव बनवून तयार होते. मटकी कुकरच्या भांड्यामध्ये काढूया. यामध्ये साधे पाणी ओतून मटकी गॅसवर शिजवण्यासाठी ठेवून देऊया. दुसरीकडे मिसळ बनवण्यासाठी मसाला तयार करून घेऊ. इथे थोडेसे सुके खोबरे घेऊन त्याचे पातळसर काप करून घेतले. हे तव्यावर गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत भाजून घ्या. तर इथे सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही खोबऱ्याचा किस पण घेऊ शकता. भाजलेले खोबरे प्लेटमध्ये काढूया. इथे 1 स्पून धने घ्या. 3 लाल मिरच्या घ्या. मिरच्यांचे काप केले तरीही चालेल. दोन्हीही तव्यावर वरचेवर भाजून घ्या. दोन्ही जिन्नस भाजल्यानंतर इथे 1 स्पून जिरे घ्या. 1 स्पून सफेद तीळ, पाव स्पून खसखस, 2 तमालपत्राचे बारीक काप करा, 2 लवंगा, 2 काळी मिरी, 1 दालचिनी, 1 जावित्री. आता हे सर्व मसाले एकसारखे मंद आचेवर भाजून घ्यायचेत. यामधील खसखस तीळ करपू नका. इथे मसाले छान भाजलेत. गॅस बंद करून घेऊया. इथे मी 3 मीडियम साईज कांद्याचे उभे काप करून घेतले. यावर कडेने तेल सोडायचे. आता कांदा मीडियम फ्लेमवर तेलामध्ये व्यवस्थित थोडा वेळ परतून घ्या. इथे 1 लाल बुंद टोमॅटोचे बारीक काप करून घालायचे. 4 ते 5 मिनिटे हा मसाला परतून घ्या. इथे बोटा एवढे आले कापून घाला. इथे 20 लसूण पाकळ्या घेतल्यात. जर मोठ्या लसूण पाकळ्या असतील तर 13 ते 14 घ्या. सर्व जिन्नस मीडियम टू हाय फ्लेमवर एकसारखे भाजून घ्यायचे. आता 15 मिनिटानंतर हा मसाला छान भाजलाय. गॅस बंद करून घेऊया. तर पहा, कुकरमध्ये मी अशा प्रकारे मटकी शिजवून घेतली आहे. इथे कुकरची एकच शिट्टी लावून घ्या. मटकी खूप जास्त शिजवू नका. थंड झालेले मसाले अशा पद्धतीने मिक्सर जारमध्ये काढा. इथे मी थोडेसे खडे मीठ वापरून त्या मसाल्याची बारीक फाईन पावडर तयार करून घेणार आहे. तर पहा, शक्य होईल तितकी मसाल्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. आता याच मसाल्यामध्ये भाजलेला ओला मसाला पण बारीक करून घ्यायचा आहे. हा मसाला पण एकदम बारीक करून घ्यायचा आहे. इथे मिसळसाठी एकदम बारीक मसाला तयार करून झाला. कढईमध्ये 3 पळी तेल घाला. मिसळ म्हटले की तेल भरपूर प्रमाणात लागते. तेल चांगले गरम झाले की 1 स्पून मोहरी, 1 स्पून जिरे, 10-12 कढीपत्त्याची पाने, इथे मिक्सरमध्ये बारीक वाटलेला मसाला घाला. इथे मसाला अगोदर भाजला असल्यामुळे खूप वेळ भाजण्याची गरज पडत नाही. हा मसाला थोडा वेळ भाजल्यानंतर पाव स्पून हळद, 1 स्पून घरी बनवलेली कांदा लसूण चटणी, 1 स्पून तिखट लाल मिरची पावडर. आता मंद आचेवर सर्व मसाले एकसारखे भाजून घ्या. थोडा वेळ मसाला भाजल्यावर यामध्ये कुकरमध्ये शिजवलेली थोडी थोडी मटकी घाला. शिजवलेली सर्व मटकी मसाल्यामध्ये इथे घालून घ्यायची आहे. मिसळ ही तरीदार नि पातळ असते. मी यामध्ये वरतून आणखी कोमट पाणी घातले. हे थोडे ढवळून घ्यायचे. यामध्ये वरतून चवीनुसार मीठ घालायचे. मीठ टाकल्यानंतर 5 मिनिटे मिसळला उकळी आल्यावर गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे. आता यावर अलगद झाकण ठेवा. मिसळ पूर्ण झाकून ठेवायची नाही तर अर्धवट झाकून ठेवायची आहे. खूप वेळ मिसळ कडवट ठेवायची म्हणजे ती टेस्टला खूप छान लागते. तर पहा, इथे 15 मिनिटे झालेत. तर इथे मिसळीला किती छान कट तरी आली आहे. एकदम छान अशी तरी दिसतीये. हॉटेलमध्ये देखील मिसळ एवढाच वेळ कढवतात. मिसळीचा कट असा पातळसर ग्रेव्हीदार असतो.
इथे गॅस बंद करून मिसळ प्लेटमध्ये सर्व कशी करायची ते पाहूया। मिसळ प्लेटमध्ये सर्व करताना सुरुवातीला आतील नुसती मटकी घाला, त्यावर आतील रस्सा टाका, त्यानंतर मिसळीचा कट टाका। आता यावरच मिसळीचे फरसाण जे की बाजारामध्ये सहज मिळते तेच फरसाण घालायचे। यावर एकदम बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर। तर पहा, आहे ना एकदम विकत सारखी मिसळ। मिसळ मी खाऊन पाहिली। ही मिसळ खूपच टेस्टी, चवीला तर खूपच भन्नाट चमचमीत झालीये। तुम्ही ही मिसळ घरी नक्की बनवून पहा। कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा। धन्यवाद।